तर नमस्कार. हॅलो. ऐकू येत आहे का? हो, नमस्कार मॅडम. नमस्कार नमस्कार. सगळ्या श्रोत्यांना पण मनपूर्वक नमस्कार. अजून मंडळी जॉईन होत आहेत, पण आपण तोपर्यंत सरांची ओळख करून घेऊ. आज मुख्य म्हणजे जे आपल्याकडे पाहुणे आले आहेत त्यांची ओळख कशी करून द्यावी हा मला मोठा प्रश्न आहे. त्यांना सर म्हणू की हरिभक्त परायण म्हणू की ॲडव्होकेट उज्ज्वल कुमार चव्हाण म्हणू की डॉक्टर कुमार चव्हाण म्हणू. कारण असे बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला मिळालेलं आहे. मी काही दिवसापूर्वी त्यांची रेडिओ विश्वासवरती मुलाखत घेतली होती आणि ती मुलाखत मला आम्ही जवळजवळ 2 ते 3 भागामध्ये ती प्रसारित केली. पण ती मुलाखत मला वैचारिकरित्या, आध्यात्मिकरित्या, मानसिकरित्या इतकी समृद्ध करून गेली. आणि आपला जेव्हा हा अम, उपक्रम सुरू झाला तेव्हा माझ्या मनाने पक्क घेतलं होतं की एक दिवस आपल्याला सरांना इथे आमंत्रित करायचं आहे. अ, खरं सांगायचं म्हणजे मी त्यांच्याकडे त्यांची कलिग म्हणून त्यांच्या अंडर काम केलेलं आहे. खरं म्हणजे आमच्या राजस्व विभागामध्ये एखादा मराठी ऑफिसर मिळणं हे आमच्यासाठी खूप दुर्लभ असतं. आणि त्याच्यामुळे जेव्हा मी त्यांच्या अंडर काम केलेलं आहे तेव्हा एक वेगळी पर्सनॅलिटी सरांची मी बघितलेली आहे. आणि त्याच्यानंतर मला जसं कळलं की सरांनी डिपार्टमेंट सोडलंय, त्यांनी व्हॉलंटरी घेतली आहे रिटायरमेंट. आणि आता ते ईडीची प्रॅक्टिस करतात. पण त्याच्या बरोबरीने ते कीर्तनाचा जो त्यांचा मुख्य उद्देश की पाणी सगळीकडे पोहोचण्यासाठी चाळीसगाव सारख्या दुष्काळी भागामध्ये सरांनी जवळजवळ 500 कोटी लिटरचा पाणी साठा निर्माण केलेला आहे. आणि अ, म्हणजे सरांच्याच भाषेत सांगायचं तर घेऊन या धन उत्तम व्यवहार आहे. तर अशा एका व्यक्तिमत्वाकडून आज आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे. तर मी सरांना विनंती करते की प्लीज तुम्ही स्टार्ट करा. मी तुम्हाला फक्त पिन करते, 1-2 मिनिटं द्याल मला? अं, धन्यवाद मॅडम. खूप छान शब्दांसाठी आणि छान ओळखीसाठी, इंट्रोडक्शनसाठी. तर एक मिनिट एक दोन. तुम्हाला तुम्हाला पिन होत नाहीये, हँड रेज करता का? हा, चालेल. ओके. ओके. प्लीज स्टार्ट सर. थँक्यू सो मच मॅडम. सर्वांची अगोदर सुरुवातीला मी माफी मागतो. मी एका ठिकाणी व्यवस्थित शांतपणे बसून सर्वांशी बोलायला पाहिजे होतं, संवाद साधायला पाहिजे होता. पण प्रवासात असल्यामुळे थोडस अडचण होतीये आणि हे काही अनप्रोफेशनल आहे, मला जाणीव आहे. सुरुवातीला सर्वांची माफी मागतो. ओळख करून देताना मॅडम म्हटल्या मार्गदर्शन करण्यासाठी, पण या क्षेत्रामध्ये तेवढा अधिकार नाहीये. या क्षेत्रामध्ये जो काही थोडाफार अनुभव आला तर आपल्या सगळ्यांशी एक त्याचं मनोगत किंवा अनुभवांचं एक्सपिरियन्स शेअरिंग अशा पद्धतीने मी भूमिकेतून बोलेल. यामध्ये आध्यात्मिक क्षेत्रातली साधने, त्यांची संकल्पना आणि विकास असा भारी भरकम विषय आपण आज चर्चेला घेतलेला आहे. याबद्दल बोलताना अध्यात्मिक क्षेत्रामध्ये जे लोक बोलत असतात तर त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा त्यांचा बोलण्याचा आविर्भाव हा असा नसतो की गाडीमध्ये बसलोय आपण, फॉर्मल टी शर्ट घातलेलं आहे किंवा शर्ट घातलेलं आहे आणि मग अध्यात्माबद्दल चर्चा होते, असं होत नाही. तर बोलणारे एक विशिष्ट वेशभूषा, केशभूषा, त्यांचे पेहराव, बोलणं आणि मग ऐकणारे एक रिसेप्टिव्ह मोड मध्ये असं असतं. पण त्या भूमिकेत न जाता एक खेळीमेळीच्या मित्रत्वाच्या समानतेच्या भूमिकेतून आपण चर्चा करू. यामध्ये बोलण्यासारखी माझ्याकडे काय अधिकार आहे, म्हणजे इन्कम टॅक्स, ईडी किंवा लॉ फील्ड, ह्या गोष्टी आपल्या व्यावहारिक जीवनातल्या झाल्या. पण मला हे सांगणं आवश्यक आहे की या क्षेत्रामध्ये काही ना काही जर अधिकार असेल तर बोलायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने बोलायला पाहिजे. तर लहानपणापासून वारकरी संप्रदायामध्ये आहे. अगदी 5 वर्ष असल्यापासून दामणगावच्या भजनी मंडळाचा मी आजीवन सदस्य आहे. दुसरीत असताना, 7 वर्षाचा असताना हरिपाठ पाठ होता. मग बरेच अभंग.
तर तुमचा आवाज येत नाहीये, बहुतेक म्यूट झाला आहात तुम्ही. ओके, आता येते. हा. कोणतरी मुख्य राईट. हो हो, येस सर. तर तीन प्रकारचे लोक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये गीतेमध्ये सांगितल्यानुसार वळलेले असतात: ज्ञानार्थी, जिज्ञार्थी आणि मुमुक्षू. तर ज्ञानार्थी जे आहेत, ज्ञान मिळवण्यासाठी ते अध्यात्माकडे वळतात. जिज्ञासू जे असतात तर त्यांना एक कुतूहल असतं की काय आहे नेमकं हे. आणि एक मुमुक्षू, ज्यांना मोक्ष प्राप्ती करायची, ज्यांना परमेश्वर प्राप्ती करायची आहे. तर असे तीन पद्धतीचे लोक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जातात. आपण यामध्ये बोलताना कर्मकांड किंवा भीती किंवा लोभ यामधून जे अध्यात्माकडे, देवाकडे वळतात, तर तो विषय बाजूला ठेवला. गीतेमधले हे थोडेसे वरचे प्रेरणा म्हटल्या. त्या तिघांपैकी मी स्वतःला एक जिज्ञासू म्हणतो की यामध्ये काय नेमकं आहे. देव काय आहे, परमेश्वर काय आहे, आपण काय आहे. मरणाची एक भीती किंवा एक कुतूहल असणारी गोष्ट आहे. अशा अनुषंगाने जिज्ञासूच्या भूमिकेतून मी माझे अनुभव मांडेल. 2009 मध्ये मी पहिल्या वेळेस विपश्यना शिबिर केलंय आणि त्यानंतर एक वेगळी साधना पद्धती आयुष्यात आली. त्याबद्दल बरंच बोलणार आहे. आतापर्यंत मी 13 कोर्सेस केलेत, शिबिर केलेले आहेत. त्यामध्ये 8-10 दिवसांचे, 2 20 दिवसांचे, 2 30 दिवसांचे, एक 45 दिवसांचे शिबिर केलेले आहे. आणि ह्या सगळ्या इतक्या दिवसातून जवळपास 1000 तास श्वास आणि शरीराचं निरीक्षण करणे. विपश्यना म्हणजे विशेषेण पश्यति ती पස්සना, म्हणजे विशेष पद्धतीने स्वतःकडेच बघणे. अशा पद्धतीचा तो अनुभव आहे किंवा ती जिज्ञासा आहे. आणि मग आपण जेव्हा हे करतो, शिबिर करतो, त्यावेळेस मग घरी पण रोज सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास असं करावं, असं त्यांचा आग्रह असतो. मग त्या अनुषंगाने पण जवळपास एक 10,000 तास असतील, कमी जास्त. म्हणजे 2009 पासून आता 2026, तर एकूण एवढा शरीर आणि मनाचा थोडाफार अभ्यास किंवा जिज्ञासा म्हणून काय होतंय नेमकं, अ, अ, हा एक अनुभव तो मग आपल्या सोबत मांडणार आहे. हे करत असताना आपण आजूबाजूला अध्यात्म किंवा धर्म या नावाखाली बऱ्याच गोष्टी बघतो. तर त्या गोष्टींचा पण मग अनुभव पण होतो, विश्लेषण पण होतं, आणि मग त्याचाही गोषवारा आपल्या या अर्ध्या तासाच्या लवकर संपेल आपल्या चर्चासत्रामध्ये घेईल. तर आध्यात्मिक साधनांचा संकल्पना जर आपण फार उशिरा किंवा पूर्वीच्या संकल्पना बघितल्या, तर सर्वच संस्कृतीमध्ये, भारतीय संस्कृती आणि इतरही संस्कृतींमध्ये निसर्ग पूजेपासून सुरुवात झालेली दिसते. आणि याचा जो उद्गम आहे, याची जी मूळ प्रेरणा आहे, ती भीती आहे. कार्ल मार्क्स असं म्हणतो की धर्माचा उदयच मुळात भीतीपासून झालेला आहे. तर जेव्हा खूप घनघोर पाऊस पडतो किंवा विजांचा कडकडाट होतो किंवा निसर्गाचं रौद्ररूप बघायला मिळतं, त्यावेळेस अनायासे माणसाला भीती वाटते. आणि त्या भीतीतून मग ह्या ज्या नैसर्गिक शक्ती आहेत, त्यांच्या शी काहीतरी संबंध प्रस्थापित करणे, संलग्न होणे, शरण जाणे, त्यांची पूजा करणे, त्यांचा कोप न होऊ देणे, यासाठी ज्या गोष्टी केल्या जातात त्याला आपण निसर्ग पूजा म्हणतो. तर आपल्याकडे पण प्राथमिक पद्धती ज्या प्रेरणा आहेत, आसरा बघितले असतील आपण गावाकडे. नदी देवता असते, जलदेवता असते, त्याला आपण आसरा म्हणतो. तर तिकडे नदीमध्ये जाऊन आपण, काही दगड असतात त्याला कुंकू शेंदूर लावलेला असतो आणि तिथे आपण जाऊन पूजा करतो. आणि जाऊळ काढताना आपल्याला आसऱ्यांकडे घेऊन जातात लहानपणी, आत्याच्या कुशीमध्ये ठेवून जाऊळ काढलं जातं. तर ही एक जलदेवतेची पूजा आहे. किंवा वडाची पूजा असते प्रत्येक गावामध्ये. तर एक मोठं झाड आहे, त्याची पूजा आहे. तर हे भीतीच्या अनुषंगाने केलेल्या ज्या कर्मकांडाचे किंवा शोध लागलेले, ह्या फारच प्राथमिक अवस्थेतल्या गोष्टी आहेत. आता आपण आदिवासी समाज जीवन किंवा संस्कृती बघितली, तर ते आजही निसर्गपूजक आहेत. मग पुढचा टप्पा जो येतो, तो लोभाचा आहे. की स्वर्ग, नरक ह्या ज्या संकल्पना आहेत, किंवा जन्नत और जहन्नुम ही संकल्पना आहे. नंतर ख्रिश्चन धर्मामध्ये हेवन आणि हेल ही संकल्पना आहे. तर ह्या ज्या संकल्पना आहेत, ह्या मानवी इच्छांचं परलौकिक आयुष्यात, म्हणजे मरणानंतर ज्या इच्छा आहेत, तर त्या कशा असाव्यात, त्याचं कल्पनांचं एक मोठंच भांडार केलेलं आहे. की स्वर्गामध्ये काय असणार आहे, तर पंचकामभोग स्वर्गामध्ये असतील, खूप छान छान पंचपक्वान्न खायला मिळतील. मग जन्नत मध्ये काय असतील, तर जन्नत में शहद की नदियां बहती है, वहां हुरे होती है,
मग आपल्याकडे अप्सरा आहे किंवा पर्या. हा जो विषय आहे, त्या मानवी भावनांचंच फक्त एक इलेटेड एक आविष्कार केलेला आहे याच्यामध्ये. मग आपण पहिला प्रेरणा बघितली भीती, आणि दुसरी प्रेरणा बघितली लोभ. आणि हे बऱ्याच धर्मांमध्ये सामाजिकरित्या आपल्याला बघायला मिळतात. आता आपण हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मामधल्या ह्या गोष्टी बघितल्या. आणि मग हे पूर्ण करून घेण्यासाठी, कोप न होण्यासाठी किंवा इच्छित फलप्राप्ती मिळवण्यासाठी मग काय करायचं, तर या गोष्टींमधून कर्मकांडांची सुरुवात आपल्याला बघायला मिळते. आणि त्याच्यात फार पूर्वीचे जे कर्मकांड आहेत, तर वेदांपर्यंत जर आपण गेलो, तर त्यामध्ये सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद, ऋग्वेद, तर यामध्ये कर्मकांडावर बराच मोठ्या प्रमाणात भर दिलेला आहे. आणि ज्या नैसर्गिक देवता आहेत, की उषा आहे, अग्नी आहे, वायू, वरुण, सवितू, तर ह्या देवता ह्या निसर्ग देवता आहेत. आणि यांचं पूजा करणं आणि मग साधनांची जी निर्मिती आहे, तर त्यामध्ये यज्ञाचं साधन म्हणजे फार सुरुवातीची जी साधनं आहेत आध्यात्मिक प्रगतीच्या साधनांमध्ये. तर यज्ञ आपल्याकडे वेद काळामध्ये वापरला जायचा. आणि त्याच काळामध्ये जे सेंट्रल एशिया ह्या भागामध्ये झारोस्ट्रियन हा जो रिलीजन आपण पारसी म्हणतो त्यांना, ते पण अग्निपूजक होते. जसं आपण यज्ञामध्ये अग्नीची पूजा करतो, तर पारसी पण अग्निपूजक होते. आता याच्या अगोदरचे ज्या संस्कृती होत्या, सिंधू संस्कृतीचे, जे आपल्याला हडप्पा, मोहनजोदडो या भागामध्ये अवशेष मिळतात, तर त्यांची साधना पद्धतीबद्दल फार जास्त विस्तृत माहिती उपलब्ध नाही. पण तेही लिंगपूजक आणि योनीपूजक अशा पद्धतीचे त्यांच्या साधना पद्धती होत्या असं जाणवतं. आपल्याकडे जी शिवलिंगाची पूजा आहे, तर ती जी गोष्ट आहे ती वेद पूर्व काळातून, सिंधू संस्कृतीतून आलेली असावी अशी साधना आपल्याला दिसते. त्यांची जी लिपी आहे ती आतापर्यंत डिकोड करता आली नाही, ती वाचता आली नाही. फक्त त्या वेळेचे जे अवशेष आहेत त्यांच्यावरून काय संस्कृती असेल, आणि आपण आता त्यातल्या त्यात आध्यात्मिक संकल्पना काय होत्या आणि साधना काय होत्या असं आपण बघतो. मग आपण वेदकाळामध्ये जे आपण बघितलं कर्मकांडाचा भर आहे. आणि मग त्यानंतर भारतामध्ये उपनिषद काल सुरू होतो. आणि ह्यामध्ये ज्ञानकांड सुरू होतं, ज्ञानाचा भाग सुरू होतो. आणि यामध्ये उपनिषदांमध्ये ब्रह्म ही संकल्पना जन्म घेते. आता ही वरची अवस्था आहे. याच्यामध्ये स्वर्ग, नरक, लोभ किंवा भीती याच्या पलीकडे जाऊन अ, सृष्टी किंवा याचं निसर्गाचा काय स्वभाव आहे, तर त्याकडे जाऊन विषय होतो. आणि मग ध्यानाचं उगम किंवा ध्यान पद्धती याचा उगम बघतो आपण साधना पद्धती म्हणून आध्यात्मिक विकास म्हणून. आणि हे वैदिक कालखंडामध्ये समांतर चालू होतं. त्याच वेळेस जैन धर्मातले जे 24 तीर्थंकर आहे भारतामध्ये, तर तेही तीर्थंकराची जी पद्धती होती, ती पण अनुव्रत म्हणतात त्यांच्याकडे. तर ती पद्धती पण तपाचीच होती. म्हणजे खूप जास्त शरीराला कष्ट देणे आणि त्याच्यातून शरीराप्रती आसक्ती जी आहे ती घालवणे. आणि मग तिथून ते निर्वाण म्हणतात. बुद्ध धर्मामध्ये निर्वाण म्हणतात, आपल्याकडे मोक्ष म्हणतो आपण त्याला. तर ही जी अवस्था, ही साधना पद्धती, ही ध्यानाची पद्धती. आता याच्यामध्ये जे ध्यानाचे प्रकार आहेत, तर ते एकाग्रतेचे प्रकार आहेत. यात, आपण बुद्धांच्या कालखंडानंतर जेव्हा पतंजलीचं योगसूत्र वाचतो, तर पतंजली योगसूत्रामध्ये पण एकाग्रतेचं ध्यान आहे, की एक काहीतरी आलंबन घ्यायचं आणि त्याच्यावर पूर्ण लक्ष, पूर्ण चित्त एकाग्र करायचं. तर मग त्याचे 8 ध्यानापर्यंतच्या टप्पे आहेत. म्हणजे प्रथम ध्यान समाधी, द्वितीय ध्यान समाधी, तृतीय ध्यान समाधी, चतुर्थ ध्यान समाधी. याला लोकीय आलंबन घेऊन, म्हणजे श्वास असेल, शरीर असेल किंवा ज्योती असेल, त्राटक जेव्हा करतो आपण, एखादी बिंदू किंवा ज्योती घेतो, किंवा रंग असेल, किंवा कानामध्ये एखादी येणारा आवाज असेल, असे वेगवेगळे आलंबन घेतो आपण आणि त्याच्यावर लक्ष एकाग्र करत 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 सिद्धी प्राप्त करतो. तर हे जे 4 प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ ध्यान आहेत, त्यामध्ये काहीतरी आलंबन घेतलं जातं. आणि मग 5वं ध्यान, 6वं ध्यान, 7वं आणि 8वं, याला आलंबन रहित, म्हणजे आकाश, विज्ञान, चेतना, अंकिंचन, त्याला काहीच आलंबन नाही, असे हे ध्यानाचे प्रकार आहेत. आपण जेव्हा आता बुद्धांच्या बद्दल चर्चा करतो, या पार्श्वभूमीवर ही ध्यान पद्धती बुद्धांच्या अगोदर पण भारतामध्ये उपलब्ध होत्या. याला लोकीय ध्यान म्हणतात, त्याच्यातून सिद्धी प्राप्त होते. बुद्धांचं एक वेगळं महत्व आहे या सगळ्या साधना पद्धतीमध्ये. तर पहिल्या वेळेस असं झालं की संकल्पना म्हणून मानवी आयुष्यातच, माणसाच्या आयुष्यात आपण मुक्त होऊ शकतो. आणि अशी संकल्पना केली गेली की वेगवेगळ्या प्रकारचे 31 लोक असतात.
आपण आता मनुष्य लोक आहे, आपल्या खाली पशु लोक आहे, त्रिचिन्न लोक, प्रेत लोक, असुर लोक, असे खालचे म्हणतात किंवा नरक म्हणतो आपण त्याला. आणि वरती जे आहेत ते स्वर्गलोक, मग ब्रह्मलोक, अरूप ब्रह्मलोक, आणि त्याच्याकडे पलीकडे निर्वाण, अशी त्यांच्याकडे संकल्पना आहे. किंवा आपण हिंदू धर्मामध्ये त्याला मुक्तीची संकल्पना म्हणतो, की ह्या भवचक्रातून अं, मुक्त होणे, त्याच्या पलीकडे जाणे, परमप्राप्ती होणे, परमेश्वर प्राप्ती होणे, साक्षात्कार होणे, निर्वाण प्राप्त होणे. तर ही जी संकल्पना आहे, तर ही बुद्धांनी शोधून काढलेली पहिली संकल्पना आहे तशी. तर या अगोदर ही संकल्पना अस्तित्वात नव्हती. बुद्धांनी त्यावेळेस असं होतं की ब्रह्म ही अवस्था परमोच्च अवस्था आहे, आणि ब्रह्मरूप होणं, ब्रह्मलीन होणं, तर त्या पर्यंत जाणं हे उद्देश असायचे आध्यात्मिक उन्नतीमध्ये. बुद्धांनी मोक्षाचा, निर्वाणाचा विषय काढला. ते जैन धर्मामध्ये निर्वाण, अ, श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण परंपरा, यामध्ये निर्वाण ही श्रमण संस्कृतीची संकल्पना आहे. तर या बद्दल परत मी येतो ह्या विषयावर, की ह्या साधनांमध्ये जो विपश्यनेचा अनुभव आहे, एक 1000 तास शिबिरांमध्ये आणि इतर एक 10,000 तास घरामध्ये जे अनुभव मिळाले, तर त्या टप्प्यावर मी परत येतो. आणि मग त्याच्यावर मला बोलायला आवडेल किंवा ते अनुभव सांगायला आवडेल. आणि शेवटी सगळ्यांना विनंती करू इच्छितो की प्रत्येकाने आता जर आपण एवढा वेळ टाकतोय, तर अनुभव म्हणून, की एक जिज्ञासा म्हणून, मोक्ष मिळावा किंवा न मिळावा हा बाकीचा भाग, ज्ञान ग्रहण करावं हा पुढचा भाग, पण एक जिज्ञासा म्हणून, एक खोडकर मुलगा असतो घरामध्ये, तर त्याला खेळणं दिल्यानंतर तो खेळतो थोडा वेळ, आणि नंतर त्याला वाटतं ऑपरेट कसं होतं, हे काम कसं करतं, आणि तो खोलून बघतो. तर लहानपणी मला घरच्या कडनं मार पडायचा, की खेळणं झाल्यानंतर, थोडंच खेळून झाल्यानंतर तो खेळणं खोलून बघायचं, एक जिज्ञासा असायची. मग ते खराब व्हायचं, जोडता यायचं आणि मग मार पडायचं. तर तशा अनुषंगाने माझ्या शेवटी मी परत सर्वांना विनंती करेल, की नेमकं शरीर काय आहे, श्वास काय आहे, श्वासाचा मनाचा संबंध काय आहे, मन काय आहे, चित्ताचे काय भाग आहेत, खंड आहेत, तिथं बसल्यानंतर आपल्याला अनुभव काय होतात. आपण बहिर्मुखी आयुष्य जगतो, तर अंतर्मुखी जगण्याचे ज्या काही साधना पद्धती आहेत, तर त्याबद्दल विनंती करेल शेवटी. आता हा टप्पा थोडासा फास्ट फॉरवर्ड करून पुढच्या टप्प्यावर जातो. बुद्धानंतर मग विपश्यना, श्वास आणि संवेदना यांना अवलंबन बनवून एक समाधीची एक अवस्था प्राप्त करून घेणे, आणि त्याच्यातून कर्मबंधन जे आहेत त्याच्यातून सुटका करणे, आणि मुक्ती प्राप्त करणे, निर्वाण प्राप्त करणे. तर हे एक साधना पद्धती, एक साधन तयार झालं. आणि त्यानंतर मग असं झालं की यामध्ये पण काही डायव्हर्जन, डायल्युशन असं व्हायला लागले, की पहिले 500 वर्ष बुद्धांच्या नंतर शील, समाधी आणि प्रज्ञा हे तीनही जे सोपान आहेत ते पूर्ण पद्धतीने अस्तित्वात होते. सगळ्यात सूक्ष्म जो भाग आहे प्रज्ञेचा, तर तो मग गळून पडला, आणि शील आणि समाधीचा अभ्यास सुरू राहिला. मग पतंजली योगसूत्र जे लिहिलं गेलं इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये, बुद्धांचा कालखंड इसवी सनाचे इसवी सन पूर्व 5वे शतक. मग त्यामध्ये शील आणि समाधीचा अभ्यास हा प्रमुख झाला. मग पतंजलीनंतर पण 500 वर्षानंतर मग शिलाचा अभ्यास, ज्या कालामध्ये आपले रामायण, महाभारत आणि पुराण यांचं निर्मिती झाली. नंतर शिलाचा पण अभ्यास 500 वर्षानंतर बाकी राहिला. मग दानाचं महत्व उरलं, म्हणजे इसवी सनाचं आपण 1000 ते 1500 बघितलं. त्या कालखंडामध्ये दान आणि नामस्मरण हे राहिलं. आणि त्यानंतर मग आता इसवी सनाचा 1500 ते आतापर्यंत हा जो भाग आहे, मग यामध्ये दान पण गेलं आणि फक्त शब्द राहिले. म्हणजे तुकाराम महाराजांचा जसा अभंग आहे, नाश केला शब्द ज्ञाने, की साधनं गळून पडली आणि फक्त शब्द राहिले, त्यांचे गुंज राहिले, फक्त त्यांचे शब्दांचे फक्त प्रतिध्वनी उमटत राहिले, आणि साधना पद्धतीने ते साधनं काळाच्या ओघामध्ये लुप्त झाली. तर त्या अनुषंगाने आता पुढचा जो टप्पा आहे, आपण कर्मकांड बघितलं वेदांमधलं, ज्ञानकांड बघितलं, बुद्धांची एक विपश्यना साधना पद्धती बघितली, आणि मग यामध्ये वज्रयान, हिनयान आणि महायान असे 3 पंथ पडले. वज्रयान हा तांत्रिकतेकडे गेला. दुसऱ्या बाजूला पुराण आणि परत वेगळ्या पद्धतीचे कर्मकांड झाले. आणि या पार्श्वभूमीवर नाम साधना किंवा नाम संकीर्तना हा भक्ती मार्ग, ज्ञानकांड आणि कर्मकांड यांच्या मधला मार्ग आपल्या वारकरी संप्रदायाने सुरू केला. आता याला समांतर जे संप्रदाय होते, नाथ संप्रदाय आहेत, हठयोग प्रदीपिका, त्यांनी वज्रयान बुद्धिझम ती परंपरा फॉलो ठेवली. नंतर अ, महाराष्ट्रामध्ये खाली लिंगायत आहेत, वरती प्रभुपाद भक्तिवेदांत आहेत, उत्तरेमध्ये आपल्या याच्यामध्ये महानुभाव पंथी आहेत, पंथी आहेत.
मग हेही संप्रदाय उदयास आले. त्यापैकी वारकरी संप्रदायाचं नाम साधण्याचं जो महत्व आहे की कर्मयोग, त्यानंतर हे तप, योग विधी हे सामान्याच्यासाठी साधना लुप्त झाल्यामुळे अवघड व्हायला लागलं. त्यामुळे मग त्यांना सोपं करून देण्यासाठी फक्त नाम घ्या, देवाचं नाव घेतलं तर तो मुक्तीचा मार्ग तुम्हाला सोपा करून सांगण्यासाठीचा हा एक सोपी साधना पद्धती आणि सामूहिक संकीर्तन ही एक साधना पद्धती सुरू झाली. आणि मग आपल्याला आता जो बघतोय आपण आजच्या कालखंडामध्ये की धर्म आणि अध्यात्माच्या नावावर एक मोठीच इकॉनॉमी, एक अर्थव्यवस्था तयार झालेली आहे. आणि मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक बाबा असतो, गुरु असतो. प्रत्येक राज्यामध्ये एक 2 4 5 बाबांचं प्रस्थ असतं. आणि मग त्यांचा मोठा भक्त समुदाय असतो. मल्टी लेवल मार्केटिंगचं जसं मार्केटिंग फंडे आहेत, तशा अनुषंगाचे ह्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये भेसळ तयार झाली. आणि त्यातून नेमकं मग आपल्याला साधना मार्ग कोणता निवडायचा आणि त्याचे काय फायदे आहेत, त्याचे टप्पे काय आहेत, हे ह्या दुकानांमध्ये कोणत्या दुकानावर काय भावाने कोणतं साधन उपलब्ध आहे. आणि यात फसवणूक फार मोठ्या प्रमाणामध्ये होती. मग आता नाशिकमध्येच गेल्या काही महिन्यांमध्ये की धर्माच्या नावावर फार मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आणि फार विचित्र पद्धतीने शोषण करण्यात आलं. तर यामध्ये बहिर्मुख होऊन अंतर्मुखी होताना जे टप्पे आहेत, तर त्या टप्प्यांमध्ये विपश्यना किंवा आता पतंजली योगशास्त्र यामध्ये अष्टांग योग म्हटलंय पतंजलींनी. आणि बुद्धांनी त्याला त्यांनी 8 अंगाचा हा मार्ग असं सांगितलंय. पतंजलींनी जे 8 अष्टांग योगामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, धारणा, ध्यान, समाधी, समाधी पर्यंत येऊन थांबणं. तर याच्यामध्ये यम जे आहेत ते अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, म्हणजे हे निषेध म्हणून सांगितलेत की चित्ताचे जे विकार उत्पन्न होतात. म्हणजे आपल्याला योगाचं जे पहिलं जे सूत्र आहे पतंजली योग सूत्रामध्ये, चित्त मध्ये ज्या विकृती तयार होतात ते थांबवणं. चित्त वृत्ती निरोधो इति योग, म्हणजे पहिलंच सूत्र जे आहे पतंजली योग सूत्र त्यामध्ये चित्तवृत्तींचा निरोध करणं इति योग. योग म्हणजे आत्मा परमात्माचं मिलन, असं त्यांनी तिथपासून सुरू केलं. मग चित्तवृत्तींचा जो निरोध आहे, की आपल्याला जे विकारांची निर्मिती होते, तर त्यामध्ये पहिला जो निषेधाचा टप्पे ते म्हणजे शीलपालन आहे. त्याच्यामध्ये ते म्हणजे यम आहेत. मग त्याच्यामध्ये नियम आहे, शौच, समाधान, ईश्वर प्रणिधान पतंजलीने टाकलं. ते विपश्यनामध्ये ती गोष्ट नव्हती. त्याच्यामध्ये अनात्म ईश्वराला म्हटलं आणि ईश्वराने अवस्थेचं रूप दिलं निर्वाणाचं. त्यानंतर आपल्या याच्यामध्ये आपण व्यक्ती स्वरूप दिलं, परमेश्वर किंवा परमात्मा ब्रह्म पण हे व्यक्ती स्वरूप दिलं होतं. तर त्यांनी ती अवस्था म्हणून धरली होती. हे मग आसन, की आपले वेगवेगळे आसन आहेत, की त्रिकोणासन, शवासन वगैरे. आता हे पण आसन म्हणजे एक ठिकाणी सुखासनात बसून आपण शरीर स्थिर ठेवून अ, पहिले श्वासावर लक्ष केंद्रित करणं आणि मग संवेदनावर लक्ष केंद्रित करणं. त्याच्यामध्ये मग हा एक विपर्यास झाला आणि ते अतिवमे चले गए असं म्हणतो आपण. मग प्राणायाम, प्राणायाम आणि मग आनापान ह्या दोन समांतर जाणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे श्वासावर लक्ष केंद्रित करणं. आणि मग प्राणायाम मध्ये पण रेचक, कुंभक, बहिर्कुंभक, मग ह्या गोष्टी वेगळीकडे गेल्या. भस्त्रिका जो विषय आहे हा नापाचा अजून एक वेगळा विस्तारित विषय झाला. प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, मग हे एकाग्रतेचे वेगवेगळे टप्पे आहेत. आता ही पार्श्वभूमी मी याच्यासाठी सांगितली की बुद्धांनी जे शील, समाधी आणि प्रज्ञा हे जे सोपान सांगितले होते, तर त्याच्यामध्ये शीलामध्ये 3 भाग. सम्मा वाचा म्हणजे वाचेचे शील पालन करणे, सम्मा कम्मंतो म्हणजे शारीरिक कर्माचे शील, आणि सम्मा आजीव म्हणजे आपल्या आजीविकेचे शील. हे 3 जे सोपान आहेत, तर हे शिलाचा भाग आहे. नंतर दुसरा जो सोपान आहे समाधी, तर त्या समामध्ये सम्मा सती आणि सम्मा समाधी, की कशावर अवलंबन घ्यायचं आणि एकाग्र चित्त कसं करायचं. सम्मा जागरूकता आणि समाधी एकाग्र चित्त. आणि जो तिसरा सोपान आहे यामध्ये प्रज्ञेचा, त्यामध्ये सम्मा दिठ्ठी आणि सम्मा संकल्प, हे प्रज्ञेचं सोपान. प्रज्ञेतून विमुक्ती प्राप्त होते असं त्यांचं म्हणणं आहे. आता यामध्ये जेव्हा आपण विपश्यनाला जातो, तर सुरुवातीला सगळ्यांचं आपलं एक अपेक्षा असते किंवा एक कल्पना असते. तर ध्यानामध्ये बसलेले ऋषी आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर मस्त आनंद आहे, शांती आहे,
आणि मग काही ऋषी हवेत तरंगतायत आणि मग तसं काहीतरी ध्यानामध्ये होईल. तर असं काही होत नाही. म्हणजे मी 10,000 तास हे प्रयोग करून बघितले, तर तसं काही होत नाही. ज्या लोकांनी आपल्याला ध्यानाबद्दल ह्या गोष्टी रंगवून सांगितल्या, कल्पना दाखवल्यात, हे परत प्रलोभनाचा भाग आहे. तर तसं होत नाही. म्हणजे ही जी प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेकडे डोळस पद्धतीने, जिज्ञासू पद्धतीने जर आपण बघितलं, तर जेव्हा आपण बसतो तेव्हा पहिल्या गोष्टी लक्षात येतात की आपल्याला 1 तास बसता येत नाही. आपल्याला कळतं की आपले पाय दुखतायत, आपली पाठ दुखतेय, मग आपल्याला गरम होतंय, आपल्याला घाम येतोय, आणि मग कुठेतरी पाठीवर खाज येते, मग मच्छर चावतोय आपल्याला. आणि मग ह्या सगळ्या गडबडीमध्ये पहिलं लक्षात येतं की आपल्याला सांगितलंय की श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. मग तासभर बसल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की तासाभरामध्ये आपलं काही सेकंद पण श्वासावर लक्ष केंद्रित नाही. तर हा पहिला अनुभव आहे. आता हा तरी सौम्य प्रकारचा अनुभव आहे. कोणाचं काय संचित आहे, काय कर्मबंधन आहे, त्याच्यावर तिथं बसल्यानंतर काय अनुभव येईल प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. कारण आपण कपाट बंद केलेले आहे, त्या कपाटामध्ये आपण कोणत्या पद्धतीचे कपडे भरून ठेवलेत आपण कधी उघडूनच पाहिलंय ना, आपण फक्त कपडे भरत गेलोय. आणि ज्यावेळेस मग आपण अंतर्मुखी होतो आणि ते कपाट उघडतो, तर जे भरलेलं आहे ते धापकन आपल्या अंगावर पडतं. मग असे अनुभव आहे याच्यामध्ये, की ज्या लोकांनी आयुष्यभर खूप टेन्शन घेतलं, अँझायटी आहे, आणि जेव्हा त्यांनी मग अंतर्मुखी झाले आणि श्वासावर लक्ष केंद्रित केलं आणि आत बघायला लागले, तर ती जी अँझायटी आहे, तुझी भीती आहे, ती उफाळून वर आली. काही लोकांचा क्रोध उफाळून वर येतो. जी काही आपण भावना किंवा विकार आत साचवलेला आहे, तर तो उफाळून वर येतो. आणि मग ते शरीराच्या ज्या संवेदना आहेत किंवा शरीराला जी होणारी पीडा आहे, त्या स्वरूपामध्ये येते. तर सुरुवातीला जाताना पहिला जो आपल्याला ध्यानाचा किंवा अध्यात्माचा प्रवासाचा हा जो टप्पा आहे, हा टप्पा अशा पद्धतीने समोरच. याच्यापेक्षा सोपा टप्पा जो आहे साधनांमध्ये, हा थोडा अवघड आहे. तर याच्यापेक्षा सोपा टप्पा जो आहे नाम संकीर्तनाचा आहे किंवा नामस्मरणाचा आहे. आणि त्याच्यापेक्षा सोपा टप्पा जो आहे तो कर्मयोग, आपण जे म्हणतो, आपण जे काम करतोय त्याच्यामध्ये एकाग्रतेने काम करायचं. तर हा टप्पा आहे, म्हणजे जेणेकरून आपलं चित्त इकडे तिकडे भटकत नाही. आणि मग कामामधून चित्त काढून नामामध्ये आणणं हे त्या मानाने सोपं आहे. की परत 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 आपण जर एकच नाव विठ्ठल विठ्ठल पांडुरंग असं म्हणत गेलो किंवा अभंग जर म्हणत गेलो, तर आपलं चित्त एकाग्र व्हायला सोपं होतं. आणि आनंदाची पण अनुभूती होते, अंगावर रोमांच प्रगट होतात. पण यामध्ये असं म्हटलं जातं की चित्ताचे 2 भाग आहेत. एक परित्त चित्त आहे आणि एक अनुशय चित्त आहे. आपण त्याला कॉन्शियस माइंड आणि अनकॉन्शियस माइंड म्हणू. की आता आपण जे बोलतोय ते सगळं आपलं कॉन्शियस माइंड म्हणते. आपला जो फोर ब्रेन आहे तो काम करतो याच्यावर. आणि अनकॉन्शियस माइंड म्हणजे जेव्हा आपण झोपलेलो आहे, दात चावलेला आहे, आता आपल्याला विचार येत नाही आपल्याला दात चावलाय, पण आपला हात जातो जिकडे दात चावलाय, ती जागा समजा मांडीला दात चावलाय, आपण खालून झोपी जातो, तर आपल्याला लक्षात पण येत नाही. तर अनकॉन्शियस माइंड तो आपल्या शरीराच्या संवेदनांशी रात्रंदिवस जोडलेला आहे. तर हे आपण अनकॉन्शियस माइंड. आणि जो आपला आता चित्त आहे ते परित्त चित्त, हा कॉन्शियस माइंड आहे. तर वरचा जो थर आहे चित्ताचा, तर तो नाम संकीर्तन आहे किंवा हे चांगले जे ध्यान आहेत, त्यांनी वरती वरती छान लेप लागतात. पण जे अनुशय क्लेश आहे, जे आपले कर्मबंधन आहेत, जन्मजन्मांतरीचे आपले संचित केलेले कर्म आहेत, ज्याच्यातून बंधन तयार होतं, तर ते मात्र तसेच राहतात. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपलं कॉन्शियस आणि अनकॉन्शियस माइंड, त्याचा जो बॅरियर आहे तो ब्रेक होत नाही. मग त्या ज्या अवस्था आहेत तर त्याचे टप्पे आहेत. मी पहिला गोष्ट तुम्हाला सांगितली, आपण कर्मयोग म्हणजे काम करण्यामध्ये एकाग्रता ठेवणे. मग नाम संकीर्तन, की जे बाहेरचं चित्त आहे, परिचित चित्त आहे, त्याची शुद्धी किंवा त्याची एकाग्रता किंवा त्याच्यावर चांगले लेप, त्याच्यामध्ये भक्तीचा भाव टाकणे. आणि मग ब्रह्मरूप भूत काय होत असे कीर्तने, तसे पण अनुभव येतात. हळूहळू ती शुद्धी झिरपत जाते का, तो एक टप्पा आहे. किंवा मग आपण आलंबन याच्यावर विपश्यनेमध्ये जातो. आणि पहिला जो टप्पा आहे श्वास बघतो. आपण 10 दिवसांचा जेव्हा कोर्स करतो तेव्हा 3 दिवस श्वास बघतो आपण. श्वास येतो, श्वास जातो, श्वास येतो, पूर्ण 3 दिवस, म्हणजे रोजचे 12 तास, सकाळी 4 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत. आणि मग आपल्याला हळूहळू जाणवायला लागतं की एकाच वेळेस श्वास दोन्ही नाकपुडीतून येत नाही. एका वेळेस फक्त एकाच नाकपुडीतून येतो, दुसरी नाकपुडी त्यावेळेस नसते चालू. आणि मग जाणवतं की दोघं नागपुड्यांमध्ये कधीतरी कोणत्या तरी कालावधीमध्ये दोघं चालू असतात. मग पहिली बंद होते आणि मग दुसरी सुरू होते. मग हळूहळू हा अनुभव यायला लागतो की येणारा श्वास जो आहे तो थोडासा थंड आहे, जाणार आहे तो थोडासा गरम आहे. की आपल्या शरीरातली जी ऊर्जा आहे, जी हीट आहे, उष्णता आहे, आणि जी वाफ आहे, ती जाते, ती जाणवायला लागतं थोडं 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 थोडं. मग पुढचा टप्पा असा येतो, आपण रोज जर 12-12 तास फक्त श्वास बघायचं म्हटलं,
तर हे फार सूक्ष्म गोष्टी आहेत, मग ते जाणवायला लागतात. मग नाकाच्या खाली आणि ओठांच्या वरती इथं मन केंद्रित करायला सांगतात. मग तिथं हळूहळू पुसटशा संवेदना जागृत व्हायला लागतात. म्हणजे मन हळूहळू हळूहळू सूक्ष्म व्हायला लागतं. आणि त्या शरीरावर ज्या संवेदना असतात, पण तुमच्या आमच्या शरीरावर प्रत्येक क्षणाला संवेदना आहे, ज्याच्याशी आपला जे अंतर्मन आहे, जे अनकॉन्शियस माइंड आहे, ते कंटिन्युअसली अटॅच्ड आहे. तर त्या ठिकाणपर्यंत आपलं मन सूक्ष्म होतं आणि आपण त्याचा अनुभव घ्यायला सक्षम होतो. आणि मग तेवढी मनाची एकाग्रता जमायला लागली, मग ते विपश्यनाच्या टप्प्यामध्ये आपण उतरतो. आणि मग त्यामध्ये पुढचे जे 6 दिवस आहेत, तर त्या 6 दिवसांमध्ये आपल्याला ब्रह्मरंध्रावर काय होतं, डोक्यावर काय होतं, मग चेहऱ्यावर काय होतंय, मग छातीवर, पोटावर, मांड्यांवर, पायावर काय होतं, असं 6 दिवस शरीराचं निरीक्षण करणे. आता हे 4 टप्पे आहेत विपश्यनाचे. कायानुपश्यना, शरीर बघणे. वेदनानुपश्यना म्हणजे संवेदना बघणे. शरीराच्या प्रत्येक भागावर काय काय संवेदना होत आहेत ते बघणे. चित्तानुपश्यना, मनावर काय विचार येत आहेत, विकार येत आहेत ते बघणे. आणि धम्मानुपश्यना म्हणजे शरीरावर येणारे जे विकार आहेत त्यांचा धर्म काय आहे, त्यांचा स्वभाव काय आहे, त्याच्याहून शरीरावर समजा क्रोध ही भावना तयार झाली तर शरीरावर काय त्याच्यामध्ये बदल होत आहेत, संवेदना कशा बदल जात आहेत, तर ते बघणे. हे 4 पद्धतीच्या अनुपश्यना म्हणजे विपश्यना आहे, चत्तारो विपश्यना. आणि मग याच्यामध्ये मन अजून एक टप्प्यावर गेल्यानंतर सगळ्या शरीरावर आपण जिथे जिथे मन घेऊन जातो तिथे तिथं संवेदना जागृत व्हायला लागतात. डोळे लावले आपण बसलोय आणि डोक्यावर मन नेलं का संवेदना, चेहऱ्यावर मन नेलं का संवेदना, पूर्ण अंगावर जिथे जिथे मन घेऊन जातो त्याला संवेदना जागृत व्हायला लागतात. तर त्या टप्प्याला धारा प्रवाह म्हणतात. एक फ्री फ्लोची स्टेज आहे ती. धारा प्रवाह हा टप्पा आहे. बुद्धांच्या शिकवणीमध्ये एक चांगली गोष्ट अशी आहे की त्यांनी स्टेशन दिलेले आहेत. आपल्याला जर नाशिकहून जर मुंबईला जायचं असेल तर देवळे लागेल, इगतपुरी लागेल, कासारा लागेल, कल्याण लागेल, ठाणे लागेल, मग मुंबई सेंट्रल किंवा सीएसटी लागेल. तर तसं त्यांनी हे ठरवून दिले की हे असे 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 टप्पे आहेत. तुम्ही ह्या रस्त्याने जर गेलात तर असे टप्पे तुम्हाला लागतील. इतर साधना पद्धतींमध्ये हे असं वैज्ञानिक दृष्टिकोन किंवा हे असे टप्पे ठरवून दिले नाही. म्हणजे ही साधना पद्धती मला आवडण्याचं कारण असं आहे की अनुभव आल्याशिवाय विश्वास ठेवायची गरज नाही. श्रद्धेची पूर्वप्राथमिक गरज ह्या टप्प्यावर नाही, या रस्त्यावर नाही. तुम्हाला जेवढं अनुभूतीला येते तेवढंच तुम्ही स्वीकारा. जे अनुभूतीला नाही आले, निर्वाण ही गोष्ट जी आहे ती आपल्या अनुभूतीला नाही तर ती स्वीकारायची गरज नाही. पहिलं अनुभूतीला काय आहे तर दुःख आहे, हे प्रत्येकाच्या अनुभूतीला उतरतं. दुःखाचं कारण आहे, त्याचं निवारण होऊ शकतं आणि निवारणाचा हा मार्ग आहे. हे 4 आर्य सत्य. तर दुःखापासूनच सुरुवात होते. आपलं पण निरीक्षण सुरू होते तेव्हा दुःखापासूनच सुरुवात होते. आणि मग हा टप्पा जो आहे धारा प्रवाह, याच्याने एक ह्या साधना पद्धतीवर, ह्या रस्त्यावर आपला एक विश्वास तयार होतो. कारण अनुभूतीला उतरलेला आहे. तर 2009ला मी पहिल्या वेळेस जेव्हा गेलो होतो, तर सुदैवाने मागचं काहीतरी चांगली गोष्ट असेल किंवा वारकरी संप्रदायाची आवड असेल आणि वय कमी असलं तर शरीर पण एक संवेदनशील असतं. तर पहिल्याच शिबिरामध्ये तो धारा प्रवाहाचा हा जो टप्पा आहे तो पूर्ण शरीरावर पुलक रोमांच येणे, जिथं आपण मन घेऊन जातो आणि तिथं पुलक रोमांच येतात आणि खूप छान सुखद अनुभूती आहे. आता ही म्हणजे याला लगेच तुलना करायची गरज नाही की जी प्रमोदची आयुष्य अवस्था आहे तसं काही नाही. जे जे लोक ज्यांचे विकार कमी आहेत आणि वय कमी आहे तर त्या लोकांना लवकर प्राप्त होते. मन एकाग्र लवकर झालं तर लवकर प्राप्त होते. ज्यांचा अभ्यास करायची सवय आहे तर त्यांना हे लवकर प्राप्त होतं. त्या अनुषंगाने मग 2009ला झाल्यानंतर मग विश्वास तयार झाला आणि दरवर्षी आपल्याला हे करायचंय. असं करून दरवर्षी वेळ काढतो. म्हणून हे आतापर्यंत 13 कोर्स झाले. आता 14 कोर्सला चाललोय. आणि एक जिज्ञासा पण तयार झाली की पुढे काय, पुढे काय, पुढे काय. आणि पुढे काय तर पुढची एक अवस्था असते भंग अवस्था, की शरीराच्या फक्त त्वचेवरच नाही, बाहेरच्याच आवरणावर नाही, जिथं संवेदना आपल्याला जाणवतात. हळूहळू हळू शरीराच्या आत पण आपण पिअर्स आणि पेनेट्रेट करत जातो. आणि असं एक टप्पा येतो की आत आणि बाहेर कुठंच स्थूलपणा नाही. एक सर्वच जसं एखादी वाळूचं ढीग असावा आणि त्याला वाट्या प्राण्याने पाण्याने फोडावं आणि सरसर सरसर वाळूचे कण ओघळावेत, तशी एक शरीराची पुलक रोमांचाची अवस्था होती. त्याला भंग अवस्था म्हणतात. मग एक टप्प्यानंतर तो पण अनुभव येतो आणि या टप्प्यावर एक निर्विचार अवस्था प्राप्त होते. त्यावेळेस आपल्या मनावर विचार नसतात. तर इथपर्यंत जरी मला एक वाटतं की इथपर्यंत जरी आपल्या आयुष्यामध्ये इथपर्यंत पोहोचलो आपण समजा, तरी पण जे अधोगतीकडे घेऊन जाणारे संस्कार आहेत, कर्मबंधन आहेत, तर त्याची निर्जरा होणं सुरू झालेलं असतं.
तर हा भंग अवस्थेचा जो अनुभूती आहे चौथ्या कोर्सला झाली होती. आणि निर्विचार अवस्था काही काळापर्यंत मिळणं म्हणजे मलाच माझ्याबद्दल बरं वाटतं की मानवी आयुष्यात येऊन काहीतरी थोडंफार अनुभव झाले आपले. जे बाबा बंधू बाबा आहेत, गुरु आहेत, यांना इथपर्यंत पोहोचण्याचे जे अनुभव आहेत फारच कमी लोकांना असतील किंवा ते सांगतही नसतील. आता हे आपल्या आपल्या म्हणून मॅडमने मला सांगितलं की हा सगळा ग्रुप जो आहे हा सिरियस लोक आहेत आणि अध्यात्माबद्दल यांना आत्मीयता आहे. म्हटलं ह्या लोकांशी ह्या गोष्टी आपण शेअर करू शकतो. आपण जनरल पब्लिकमध्ये लोकांशी जर हे सांगायला गेलं तर आपल्यावर पण ते बंधुपणाचे आरोप होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जे लोक यामध्ये खरंच जिज्ञासू आहेत किंवा खरंच त्यांना अध्यात्माबद्दल आत्मीयता आहे, त्यांना आपल्याला एक सांगायला पाहिजे की मी या रस्त्याने गेलो आणि या रस्त्याने हे टप्पे आहेत आणि हे टप्पे खूप छान आहेत. आणि यामध्ये शोषण किंवा फसवणूक ही गोष्ट नाही, याच्यामध्ये फी द्यायची गरज नाही. आणि मग पुढचा टप्पा जो आहे भंगानंतरचा भवांग आहे की जो हृदयवत्ती आहे, हृदयाच्या ठिकाणी मन एकाग्रत करत जाणे आणि मग तिथून पूर्ण शरीराची अनुभूती घेणे, हा एक टप्पा आहे. पण मग तो आपल्या ह्या ग्रुपमध्ये तिथली पण अनुभूती सांगणे म्हणजे ते कल्पनांना चालना देण्यासारखं आहे. माझी विनंती एवढी राहील की धाराप्रवाह किंवा भंग अवस्थेपर्यंत जरी झालो आपण तरी फार मोठी गोष्ट झाली. म्हणजे हे चांगले संस्कार आपल्या चित्तावर आपण त्याचं आरोपण करतो, त्याचं बीजारोपण करतो आणि ही गोष्ट आपल्याला मुक्तीच्या गोष्टीकडे घेऊन जाईल. जिज्ञासा म्हणून सुरू करू आणि मग हळूहळू मुमुक्षू किंवा त्या गोष्टीबद्दल इच्छा व्यक्त प्राप्त होणे ही पण फार मोठी गोष्ट आहे. तर ती जेव्हा होईल तेव्हा होईल. तर अ, आज एवढंच बोलतो. प्रवासात पण नाही, डेस्टिनेशन थांबलो. ते एवढं थांबतो. मला बोलवलं मॅडम, तुम्ही मला बोलण्याची संधी दिली, सर्वांनी ऐकलं, त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. काही एखाद दोन प्रश्न असतील तर ते 2-3 मिनिटात घेऊ. म्हणजे मला कळेल तरी की हे फीडबॅक म्हणून मला आवडेल ते प्रश्न घ्यायला. म्हणजे मी अधिकारवाण्याने त्याचं उत्तर देऊ शकेलच काय हे मला माहित नाही. पण मला कळेल तरी की हे बोलणं कितपत पचतं, रुजतं, झिरपतं. तर त्या अनुषंगाने एखाद दोन घेऊ आणि मग थांबूया. आदित्य सर, तुमचे खूप मनपूर्वक धन्यवाद. खरं म्हणजे तुमची तब्येत पण बरी नाही, शिवाय प्रवासात आहात तरी तुम्ही आमच्यासाठी बराच वेळ काढलात. त्याच्यामुळे पहिले तर आभार मानते. पण जो एक सोपा तुम्ही मार्ग सांगितला की बहिर्मुखतेकडून अंतर्मुखतेकडे जाणं म्हणजे अध्यात्म, हे इतकं साधं सोपं शब्दामध्ये जे समजवलंय ना, इतके काही काही वेळेला अध्यात्म म्हणलं की शब्दबंबाळ होऊन जातं की लोक त्या वाटेलाच जात नाहीत. पण ही किती आनंद देणारी गोष्ट आहे आणि किती स्वतःला समृद्ध करणारी गोष्ट आहे, ही जेव्हा आपण स्वतः अनुभव घेतो तेव्हाच कळतं. आणि प्रत्येकाची अनुभूती वेगवेगळी असते या अनुभवामध्ये, ते पण एक महत्वाचा भाग आहे. त्याच्यामुळे खूप छान तुम्ही पद्धतीने समजावून सांगितलं. मी सगळ्यांना सांगेन खरं म्हणजे की प्रश्न कोणाचा असेल तर घ्या. पण मुळातच मी समूहामध्ये पण वारंवार सांगत असते की प्रश्न निर्माण झाले पाहिजेत. प्रश्न आले तर आपल्याला पुढच्या प्रगतीचा मार्ग उपलब्ध होत असतो. त्याच्यामुळे आधी कुणाला तरी विचारून घेते की कुणाला प्रश्न विचारायचे आहेत का, मग मीच एक प्रश्न विचारणार आहे. श्रोत्यांमधून कुणाला काही प्रश्न आहे का? हा, नितीन भाऊ बोला. हा, तुमचा माईक माईक ऑन करा प्लीज. नितीन भाऊ, तुमचा माईक ऑन करा. एक मिनिट, मी इकडून पण देते तुम्हाला करून. हॅलो. हा, हा. बोला. आलंबन म्हणजे एक्झॅक्टली काय आहे? श्वासाचाच म्हणजे प्रकार आहे का? अवलंबन म्हणजे जे निमित्त ज्याच्यावर आपण निमित्त म्हणून किंवा आता समजा श्वास बघणे तर श्वासाला आपण आलंबन घेणं किंवा शरीर बघणे तर शरीराचं आलंबन घेणं किंवा एक प्रकाशाचा स्रोत ज्योतीकडे बघणं तर ज्योतीला आपण आलंबन बघतो किंवा अच्छा. मांजरीने उंदराची शिकार करायची आहे, तर त्या उंदरावर लक्ष एकाग्र केलेले असते तर तिने त्या उंदराला आलंबन बनवलेलं असतं. तर ओके. ज्या गोष्टीवर मन आंदोलित होतं, ज्या गोष्टीवर मन ओके. जाऊन स्थिर होतं त्याला आलंबन म्हणतात. मग आपण ते कोणते कोणते आलंबन घ्यायचे, मग ते जे स्थूल आलंबन असतात त्याच्या पासून आपण सूक्ष्म 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 आलंबनाकडे जायला लागतो. आता आपण जेव्हा बोलतोय तेव्हा मन फार वेगवेगळ्या आलंबनावर इकडून तिकडं उड्या मारतंय, ह्या झाडावरून त्या हम्म. झाडावर, त्या फांदीवरून त्या फांदीवर. मग हळूहळू हळू आपण जे पसरलेलं मन आहे, विक्षिप्त म्हणतो आपण त्याला, मग त्याला अजून संक्षिप्त करत 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 आणतो आणि मग सूक्ष्म करत करत कर्म जे आहे, काम करताना ते आलंबन त्यातल्या स्थूल आहे पण ते एकाच कामावर एका वेळेला लक्ष ठेवणं. म्हणजे मांजरीने उंदराकडे बघणं, फक्त उंदीर बघत राहणं
किंवा अर्जुनाने फक्त ओके. तो पक्षाचा डोळा बघणं ओके. आणि मग त्याच्या अजून सूक्ष्म नामस्मरण करणं, डोळे लावणं आणि विठ्ठल विठ्ठल करणं अजून हे सूक्ष्म झालं. त्याच्यापेक्षा अजून सूक्ष्म आलंबन श्वास बघणं. मग त्याच्यापेक्षा अजून आलंबन सूक्ष्म म्हणजे संवेदना बघणं. म्हणजे याला आपण आलंबन म्हणतो. बरोबर. ओके. धन्यवाद. धन्यवाद. अजून कोणाला काही प्रश्न आहे का? हँड रेज करू शकता तुम्ही. अश्विनी मी ताई बोलू का ताई? हो, बोला बोला. कोण? स्वप्नाच्या ताई आहेत का? स्वाती. हा, स्वाती ताई बोला. स्वाती जोशी. हा हा. हो, बोला. नाही मला प्रश्न काही नाहीये, पण मी जवळजवळ सगळे कोर्सेस केलेले आहेत. हे विपश्यना केले, आर्ट ऑफ लिव्हिंग केलं, सिद्ध समाधी योग केलं, आणि प्रत्येकाचं एक काहीतरी वेगळं असतं महत्व, आणि ते जर आपण व्यवस्थित फॉलो केलं तर नक्की त्याचा फायदा होतो, हे निश्चित. तोच अनुभव सरांनी एवढंच पण मला सांगायचंय, बाकी काही नाही. अगदी बरोबर. सरांनी पण तोच अनुभव सांगितला. हो. बोला बोला. आणि जवळजवळ सगळे कोर्स मी केलेत. ब्रह्माकुमारी केलीये, पतंजली केलंय, म्हणजे काही राहिलं नाहीये. आणि त्यातलं जे काय चांगलं मला आवडलं ते सगळं मी करते, रोज फॉलो अरे, करते. क्या बात आहे. आणि स्वप्नाच्या ताई व्यवस्थित बोला. त्यामुळे प्राणायाम रोज करते, त्यामुळे व्यवस्थित आहे मेंटेन असं वाटतंय. अरे वा. चालेल, ताई आपल्या धन्यवाद. चांगल्या ज्ञानसाधक आहेत स्वातीताई. आणि ह्या सगळ्या आपल्या वर्गांमध्ये असतात आणि मानस पूजेमध्ये पण असतात. ताई उत्तम साधक आहेत म्हणून तुम्हाला ओळख करून दिली, स्वाती जोशी म्हणून. छान. स्वप्नाच्या ताई बोला. मॅडम शेवटचं घेऊ आणि थांबूया मग. हो हो, स्वप्नाच्या ताई बोला. हॅलो, स्वप्नाच्या ताई तुमचा आवाज येत नाहीये. हॅलो. हा, आता येतोय? हो ताई, हो, आता बोला. येतोय आवाज? हो, बोला हा. बोला बोला. सरांना आदरपूर्वक नमस्कार. आपल्याला पण नमस्कार. हो. सरांनी सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी लगेच समजतील असं नाहीच आहे. आपण जे विपश्यनेबद्दल माहिती सांगितली, तर आम्ही काही ते कोर्सेस किंवा तसं काही केलेलं नाहीये. हा. पण मला आपल्याकडून असा उपदेश येणार की खरोखर ते करावं, आणि त्या कशा रीतीने करावं किंवा कुठे अप्रोच व्हावं, आणि त्याचा आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला काय फायदा होतो. तर ऐकू आला का प्रश्न? हो, छान प्रश्न आहे आणि व्यावहारिक प्रश्न आहे. आपल्या उपयोगाचं काय हे करून आपल्याला ठीक आहे. मिळणार काय? जिज्ञासा आपण आपली भागू, पण आपल्याला व्यावहारिक फायदा काय होईल त्यामध्ये काय व्हायला लागतं, मन समतेमध्ये यायला लागतं. जे राग आणि द्वेष आहे, चांगल्या संवेदना झाल्या तर आपल्याला त्याबद्दल आसक्ती तयार होते. राग म्हणजे अनुशय, आसक्ती, आणि द्वेष म्हणजे ज्या वाईट संवेदना तयार होतात तर त्याच्याबद्दल आपल्याला द्वेष तयार होतो, नको 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 असं वाटतं, आणि क्रेविंग आणि ॲव्हर्जन. तर हे आपली जी मशीन आहे, आपली जी डिझाईन आहे, असं बनवलेलं आहे की बरोबर. कोणती पण चांगली गोष्ट, आवडती गोष्ट झाली तर आपल्या शरीरावर सुखद संवेदना तयार होतात आणि आपल्याला त्याबद्दल आसक्ती तयार होते. आणि वाईट गोष्टीबद्दल आपल्याला वाईट संवेदना तयार होतात आणि मग त्याबद्दल ॲव्हर्जन, द्वेष तयार होतो. आणि मग कॅरेट आणि स्टिकचं जे मॉडेल बनवलंय त्यामध्ये मग आपण अडकलेलो असतो. आता ह्या बंधनातून बाहेर पडणं म्हणजे त्या दुःखातून बाहेर पडणं म्हणजे मुक्त होणं. तर जसं जसं आपलं मन स्थिर आणि समतेमध्ये यायला लागतं आवाज तर येत ते नाही. बाहेरचे जे उलथापालथी होत असतात आयुष्यामध्ये, तर त्याचा मनावर होत जाणारा परिणाम कमी 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 होत जातो. आणि मग फार कमी. आपली मनाची जी अवस्था आहे ती मनाची अवस्था आपण शांत व्हायला लागतो, प्रतिक्रिया आपली कमी व्हायला लागते आणि बाहेरच्या गोष्टींवर आपला आनंद अवलंबून राहत नाही. तर ही गोष्ट जी आहे ही आपल्याला फायद्याची व्हायला लागते. म्हणजे रोजच्या व्यावहारिक जीवनामध्ये समजा व्यसन आहे, दारू पिली किंवा सिगरेट पिली, तर आपल्याला ती दारू किंवा सिगरेट त्याच्यातून जे संवेदना तयार होतात त्याबद्दल आसक्ती तयार झालेली असते. आणि जे कळत असतं प्रत्येकाला, प्रत्येक दारू पिणाऱ्याला किंवा सिगरेट पिणाऱ्या माणसाला कळतं की चुकीचं, पण त्याचं सुटत नाही, कारण तो त्या बंधनामध्ये अडकलेला आहे. आता त्याच्यातून बाहेर निघायचा जो पर्याय आहे, जो मार्ग आहे, आपण जेव्हा सूक्ष्म अवस्थेला त्या संवेदनावर बघतो आणि मग त्याच्याकडे तटस्थ बघण्याची जी प्रक्रिया आहे, मन समतेमध्ये ठेवण्याचं जी प्रक्रिया आहे, जी साधना आहे, जी तयारी आहे, जो अभ्यास आहे,
मग त्याच्यातून आपल्याला बाहेर पडता येतं. तर तसंच आपण स्टेबल व्हायला लागतो, एक शांत व्हायला लागतो आणि निर्णय आपले चांगले व्हायला लागतात. ती व्यावहारिक जीवनातली छोटे मोठे जे आजार आहेत त्याच्यातून आपण बाहेर न्यायला लागतो. आता ही विपश्यना आजारमुक्तीसाठी, मनाचे आजार घालवण्यासाठी आपण वापरायला नाही पाहिजे. ही कर्मबंधनातून मुक्तीची अवस्था आहे, पण त्याच्यातून हे बाय प्रोडक्ट म्हणून आपल्याला मिळायला लागतं. धन्यवाद सर. अशा काही विपश्यना केंद्रांची माहिती आपण जर आमच्यापर्यंत नाशिकला आहे पोहोचवण्यासाठी. आपल्या अच्छा. धम्म.org म्हणून वेबसाईट आहे. तर नाशिकला पण आहे आणि इगतपुरीला धम्म. खूप मोठं केंद्र आहे. इगतपुरीला धम्म मोठं विपश्यना केंद्र आहे. हो. सगळ्यांनी लिहून घ्या, अच्छा. धम्म.org किंवा विपश्यना नाशिक किंवा विपश्यना इगतपुरी जर ब्रह्म.org. सर्च हो. DHAMMA.org ओके तर ओके. त्याच्यावर जाऊन आपण करू शकतो. मला मनपूर्वक आता नमस्कार सर. हो सर. हो धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सर. आपला वेळ धन्यवाद घेतला. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद मॅडम. थांबतो. तुम्ही लिहू केलं तरी चालेल सर. धन्यवाद. त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद. मला असं वाटतं विषय वाचून कदाचित जड वाटला असेल, पण सरांनी अगदी सोप्या भाषेतून सांगितलं आणि हो हो. ह्या दृष्टीने पण आपण अध्यात्माकडे बघायला हवं. ह्याच्यासाठी मी आज मुख्य म्हणजे सरांना बोलवलं. कारण आपण जसा भक्तीचा मार्ग जास्त आपल्याला प्रिय असतो, तसा ज्ञानाचा मार्ग जास्त पुढे जायला पाहिजे. भक्तीच्या बरोबरीने मात्र खरंय. ज्ञानोत्तर भक्ती पण व्हायला खरंय. पाहिजे. ह्या खरंय. गोष्टींसाठी आज खरंय. सरांचं आपण प्रवचन ठेवलं होतं आणि खरंच सरांनी फार साध्या सोप्या शब्दातून आपल्याला सांगितलं. नेहमीप्रमाणे नितीन भाऊंचं वाट धन्यवाद बघूयात आपण कविताताई. प्रतिक्रियेची, की जी सगळ्यांसाठी उपलब्ध होईल. आणि परत पुढच्या शुक्रवारी भेटूच यात. धन्यवाद सगळ्यांना. कविताताई तुमचे धन्यवाद की एक वेगळी दृष्टी दिलीत तुम्ही ह्या मार्गावर आम्हाला. सरांचे तर आहेतच, पण तुम्ही त्यांना इंट्रोड्यूस केलं त्यामुळे आपलेही धन्यवाद. हो धन्यवाद. आपल्याला एवढाच त्याच्या मागचा उद्देश आहे की जास्तीत जास्त संख्येने लोकांनी विचारांकडे, विज्ञानाकडे, आपल्या धर्माकडे, यावं. संस्कृतीकडे वळावं. ह्याच्यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे. आपल्या परीने प्रत्येकाने असा काहीतरी प्रयत्न करायचा की ज्या योगे संख्या आपली वाढेल ह्या गोष्टीने. आज आपल्याला समाजात ह्या गोष्टीची फार जरुरी आहे आणि म्हणून आपल्या परीने एक आपण तुळशीचं पान अधिक महिन्याचं व्हायचा प्रयत्न करतोच आहे. इतका सुंदर विचार आणि इतक्या छान रीतीने मांडलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. भेटूयात पुढच्या शुक्रवारी पुन्हा. धन्यवाद ताई. हो चालेल. भेटूया. नितीनजी